नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज म्हणजे 15 नोव्हेंबरला शेवटी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड अशा दोनही राज्यांच्या विधानसभांची निवडणूक घोषित केली आहे. आणि जे काही टाइम टेबल आलंय त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये एकाच दिवशी म्हणजे एकाच फेरीचं मतदान होणार आहे. पण झारखंडमध्ये मात्र फक्त 81 मतदारसंघ आहेत, पण तिथे 2 फेऱ्यांमध्ये मतदान होणार आहे. 2 फेऱ्यांमध्ये मतदान होणार आणि ते स्वाभाविक आहे. कारण हरियाणा आपला झारखंड हे छोटं राज्य असलं तरीही ते नक्षल प्रभावित जास्त आहे. डोंगराळ आदिवासी पट्टा जास्त आहे आणि त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जो काही तुमच्या नक्षलवादाचा प्रभाव आहे, हिंसाचार असतो, त्यामुळे अधिक कडक बंदोबस्त ठेवावा लागतो. आणि म्हणून मतदारसंघ कमी असले तरी प्रामुख्याने ग्रामीण किंवा जंगली भागामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागतो आणि त्यामुळे तिथे 2 फेऱ्यांमध्ये होणार मतदान. 23 आणि 20 नोव्हेंबरला हे मतदान होणार आहे. आणि 13 आणि 20 नोव्हेंबरला तुमच्या झारखंड मधलं मतदान 2 फेऱ्यांमध्ये होणार आहे. आणि महाराष्ट्रात मात्र झारखंडच्या दुसऱ्या फेरीबरोबर एका दिवसात सगळ्या 288 मतदारसंघात मतदान व्हायचंय. आणि त्यानुसार मग टाइम टेबल घोषित केलंय. आता अर्थातच 15 तारीखला काय तो कार्यक्रम घोषित झाला, त्यामुळे लगेच अधिसूचना निघाली असेल आणि त्याप्रमाणे आचारसंहिता सुद्धा लागू झाली असणार. आता वेगवेगळे पक्ष काय करतील, जागा वाटप कधी होईल, कोण कोण बंड करील, आघाडीमध्ये कोण टिकेल, महायुतीतून कोण बाहेर पडेल, मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटेल का, जागा वाटपावरून कोण अडून बसेल, वेगवेगळे बंडखोरी कुठच्या कुठच्या पक्षात किती होईल, यावरून प्रचंड आता उहापोहा आपण ऐकणार आहोत. किंबहुना तेवढ्यापुरतं ते थांबणार नाही, त्याच्या पुढे म्हणजे साधारणतः आपण हिशोब बघितला तर मला वाटतं 48 ते 50 दिवसाचा हा खेळ आहे. म्हणजे 23 तारीख नोव्हेंबरची धरली तर ते 23 काय म्हणतात 23 दिवस आणि आताचे 16 दिवस म्हणजे साधारण 49 दिवस किंवा 50 दिवस आपण धरू शकतो. आजचा दिवस धरला तर 50 दिवसाचा प्रकार होतो सगळा. आणि हे 50 दिवस आता आपण प्रत्येकाने मनाने एक तयारी ठेवली पाहिजे. या 50 दिवसामध्ये प्रचंड वेगवेगळ्या सर्वे, ओपिनियन पोल यांचा भडीमार आपल्यावर होणार आहे. आणि नुसता सर्वे, ओपिनियन पोल, मतचाचण्या एवढ्यांचाच भडीमार आपल्यावर होईल असं नाही. त्याखेरीज रोजच्या रोज कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठल्या कुठल्या विभागामध्ये, म्हणजे असं अमरावती आहे, विदर्भ आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, मुंबई आहे, मराठवाडा आहे, अशा कुठल्या कुठल्या विभागामध्ये कुठल्या कुठल्या युतीचा आणि आघाडीचा जोर आहे. आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूला कशी बोबडी वळलेली आहे आणि पळायची वेळ, जीव मुठीत धरून पळण्याची वेळ आली आहे, इथपर्यंत टोकाचा असा जो काय बातम्यांचा पूर असेल किंवा तुमचा भडीमार आपल्यावर होणार आहे. आणि आपण तो सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि एकूण जनरली माध्यमात बसलेले जे सोकॉल्ड जाणकार असतात आणि ज्यांचे प्रत्येक वेळेला अंदाज हमखास फसतात, मग लोकसभा निवडणूक असो, विधानसभा निवडणूक असो, कुठल्या राज्याची असो, कुठल्या नगरपालिका महापालिकेची असो, जे सर्वे घेऊन किंवा ग्राउंड रिपोर्ट गोळा करून आपल्याला कोण जिंकणार आणि कोण हरणार याची छाती ठोक हमी देत असतात. आणि ती हमी देताना वेगवेगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांना बोलावून त्यांना आपसात कोंबडीसारखे झुंजवत असतात. असे जे
माध्यमातले मुखंड आहेत, हे आपल्याला 23 नोव्हेंबर पर्यंत महायुती कशी हरणार आहे महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाचा कसा पराभव होणार आहे, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळवणं, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन पक्षांमध्ये फूट पाडणं, या गोष्टी जनतेला कशा आवडलेल्या नाहीत हे आपल्याला परत एकदा लोकसभेसारखंच ऐकावं लागणार आहे. तेवढ्यावर विषय संपत नाही मित्रांनो. झारखंडमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्याला 4 महिने 7 महिने किती दिवस उचलून तुरुंगात टाकलं, त्याला जामीन नाकारण्यात आला. या प्रकारचं राजकारण जनतेला कसं आवडत नाही हे आपल्याला ऐकावं लागणार आहे. आता ही जनता कोण, हा मतदार कोण, हा येऊन यांच्या कानात असं गुपचूप काय सांगतो का की जनता म्हणजे कर्णपिशाच्य आहे. पूर्वीच्या काळामध्ये कर्णपिशाच्य नावाची एक गोष्ट ऐकायला यायची. कर्णपिशाच्य म्हणजे एखादा माणूस तुमच्या मनातलं सुद्धा ओळखतो आणि बोलतो, किंवा नजीकच्या काळात काही गोष्टी घडणार असतील तर त्याची भविष्यवाणी करतो आणि ती भविष्यवाणी त्याला कानात येऊन कोणतरी सांगतो आणि ते कानात सांगणारे जे कोणी आहे त्याला कर्णपिशाच्य म्हटलं जायचं. तशी आता माध्यमात, टीव्हीच्या चॅनेलवर, वर्तमानपत्रात अग्रलेख लिहिणाऱ्यांना, सोशल मीडियातल्या अनेक जाणकारांना ही कर्णपिशाच्य येऊन गाठणार आहेत आणि त्यांच्या कानामध्ये जनतेच्या मनात काय आहे ते सांगणार आहेत आणि त्याप्रमाणे हा उहापोह होणार आहे. आणि जर आपण 10-15 वर्षाचा अनुभव घेतला तर एक गोष्ट मान्य करावी लागते की 80% लोक भारतीय जनता पक्ष कसा पराभूत होणार आहे याची हमी देणारी विश्लेषण करतात. या कारणास्तव, त्या कारणास्तव. आता तुम्ही काल परवा बघितलं, हरियाणामध्ये काँग्रेसच्या सरकारचा शपथविधीच बाकी ठेवला होता. नाहीतर हुड्डा किंवा त्या कोण मिसेस शैलजा आहेत त्यांना मुख्यमंत्री करून टाकलं होतं. नशीब यापैकी कोणी पत्रकार, राज्यपाल वगैरे नसतात, अन्यथा निवडणुका, मतदान होत राहील. आपण शपथविधी उरकून घेऊ, राहुल गांधींना पंतप्रधान करून टाकू, काँग्रेसचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्यात आणू, इथपर्यंत या लोकांची मजल जाते. आणि ज्या दिवशी निकाल लागतो त्या दिवशी मग हे तोंडघशी पडलेले असतात आणि कालपर्यंत ज्यांना पंतप्रधान, मुख्यमंत्री वगैरे करत असतात असे लोक कसे नालायक आहेत हे सांगण्याची एक नवी स्पर्धा सुरू होते. तुम्हाला आठवत असेल तर पदयात्रेने राहुल गांधींना केवढं मोठं करून टाकलं आणि राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे मोदींची लोकप्रियता ही कुदी बुटकी आणि खुजी होऊन गेली. ही चर्चा आपण गेले काही महिने ऐकत होतो लोकसभा निवडणुकीपूर्वी. अगदी सर्वे आले, त्या सर्वेमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी आणि भाजप यांना बहुमत मिळणं शक्य होतं असं दाखवलं जात होतं. तरीही चर्चा, ते सर्वे कसे खोटे आहेत आणि मोदी कसा हरणार आहेत आणि राहुल गांधी किंवा त्यांनी बनवलेली लहान सहान पक्षांची जी इंडी आघाडी आहे ती कशी प्रचंड विजयी होणार याची वर्णनं आपण ऐकत होतो. पण तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी आपल्या आघाडीला बहुमत मिळवलं, स्वतःच्या पक्षाचं बहुमत गेलं तरी त्यांनी बनवलेल्या आघाडीला बहुमत मिळालं आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि त्यांनी इतिहास घडवला. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या समोर कुठलाही टक्कर देऊ शकेल असा पक्ष नव्हता. इंदिरा गांधींपर्यंत, नेहरूपासून इंदिरा गांधींपर्यंत 69 सालापर्यंत जवळजवळ 20-22 वर्ष 4 निवडणुका उलटल्या गेल्या तरीही ज्याला विरोधी पक्ष म्हणून मान्यता देता येईल एवढ्याही जागा कुठल्या पक्षाला मिळत नव्हत्या. जसं आपण 14 आणि 19 मध्ये बघितलं, काँग्रेस पक्ष हा भाजप नंतर 2 क्रमांकाचा पक्ष होता पण त्याला 44 आणि 52 जागा मिळाल्या. तरी विरोधी नेतेपद मिळण्यासाठी जी कमीत कमी 55 ची संख्या असते तेवढ्याही जागा
कोणी मिळवू शकत नव्हता, अशी जी दुर्दशा होती विरोधी पक्षांची, आणि त्यांच्या मतविभाजनाचा फायदा घेऊन नेहरूंनी लागोपाठ तीनदा निवडणुका आणि बहुमत जिंकलं आणि ते तीनदा लागोपाठ पंतप्रधान झाले, निवडून आलेले पंतप्रधान झाले. त्याची बरोबरी नेहरू 64 साली गेल्यानंतर 24 साली, म्हणजे जवळजवळ 70 वर्षांनी नेहरूंची बरोबरी नरेंद्र मोदी नावाच्या एका नव्या नेत्याने केली. 21व्या शतकातल्या नव्या नेत्यांनी आणि बिगर काँग्रेस नेत्यांनी केली. तर त्याचं कौतुक करण्याचं औदार्य सुद्धा ज्यांना दाखवता येत नाही त्यांना पुरोगामी विश्लेषक म्हणतात. आणि त्यामुळे त्यांचा अजेंडा ठरलेला असतो की जोपर्यंत निवडणुकीचे निकाल हाती येत नाहीत, स्पष्ट होत नाहीत, आकडे समोर येत नाहीत, तोपर्यंत रोजच्या रोज भाजप कसा हरणार याचा रतीब घालत राहणं, याला आजकाल पुरोगामी विश्लेषण म्हणतात. आणि ते लोकसभेला चालतं, तसंच विधानसभेला चालतं, विधानसभेला सुद्धा चालतं ना. 2017 मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये भाजपने 403 पैकी 325 जागा जिंकल्या. तोपर्यंत भाजपचं नाक कापलं जाणार, मोदींची लोकप्रियता ओसरली, हे आपण ऐकत होतो. गुजरात 2022 मध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान मिळवलं, तरी तिथे सुद्धा भाजपला कदाचित बहुमत मिळेल अशी विश्लेषण आपण ऐकत होतो. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभेची जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्यामध्ये महायुतीचा कसा दारुण पराभव होणार आहे हे सांगायची एक नवी स्पर्धा सुरू होईल. निखिल वागळे सारख्या पुरोगामी पत्रकाराने व्हिडिओ लगेच केलेला आहे. निवडणुकीचं वेळापत्रक झालं आणि दिवाळीच्या सुमाराला प्रत्येक चॅनेलवर झळकणारी एक जाहिरात असते, तशी जाहिरातच विकास आघाडीची निखिल वागळेंनी सुरू केली. चला चला दिवाळी आली, महायुतीला हरवण्याची वेळ आली. त्या ना, उठा उठा दिवाळी आली, मोती साबणाने आंघोळ करायची वेळ आली, तशी निखिल वागळेंनी जाहिरात सुरू केली. आणि ती सुरुवात आहे. हळूहळू करत एकेका चॅनेलवर पुरोगामी विश्लेषक जमा होणार आहेत आणि पुढचे तब्बल 50 दिवस 48 दिवस तरी आपल्याला हा रतीब घातला जाणार आहे आणि तो ऐकायचा किंवा कानात बोळे कोंबायचे याची तयारी तुम्ही केली पाहिजे, केली पाहिजे त्याची. हा, मात्र ज्या दिवशी मतमोजणी आहे 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे, झारखंडची पण आणि महाराष्ट्राची पण. 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि एकत्रित दोन्ही राज्यांची मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. आणि त्या दिवशी जे काही निकाल लागतील तेव्हा या सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे असतील. काल परवा हरियाणा विधानसभेची निवडणूक तुम्ही बघितली, तिथे तर महान सेफॉलॉजिस्ट आणि विश्लेषक योगेंद्र यादव हरियाणामध्ये काँग्रेसची लाट आहे, कदाचित लाट नसेल तर मग काँग्रेसचं वादळ घोंगावते, आणि वादळ सुद्धा नसेल तर काँग्रेसची सुनामी हरियाणात येणार अशी ग्वाही देत होते. निकालाच्या दिवशी त्यांचं ते सगळं वादळ एका कुठल्या तरी छोट्याशा बाटलीत बंद करून निवडणूक आयोगाने निकालांनी त्याला बूच लावलं. मग वेगवेगळ्या चॅनेल मधले लोक ते बूच उघडून योगेंद्र यादवना बाहेर काढायचे, त्यांचं काहीतरी वक्तव्य घ्यायचे, त्यांच्याकडून माफी मागवून घ्यायचे आणि परत ते भूत बाटलीत बंद करायचे. आता अशी जी भूत अनेक हरियाणाच्या निवडणुकीनंतर बाटली बंद झाली, ती प्रत्येक चॅनलवर बाहेर काढली जाणार आहेत, त्यांना प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यातून भाजप झारखंडमध्ये आणि महाराष्ट्रात महायुती कशी पराभूत होणार आहे याची चर्चा आपल्याला ऐकावीच लागेल. कारण त्यालाच तर पुरोगामी विश्लेषण म्हणतात, त्यालाच तर पुरोगामी पत्रकारिता म्हणतात. आणि पुरोगामी पत्रकारिता असते तिचं एक वैशिष्ट्य असं असतं की ते प्रत्यक्ष निवडणुकीत उतरतात. आम्ही राजकारणात नाही आहोत असं म्हणायचं आणि निर्भय बनू नावाचा सभा घेत 40 50 70 सभा घेत
खेडोपाडी फिरायचं. हा धंदा हयात असताना नरेंद्र दाभोळकरांनी सुद्धा केलेला होता केलेला होता. शिवसेना भाजप युतीचं सरकार 1995 ते 99च्या काळात असताना सामाजिक परिवर्तनाची एक जत्रा, काय ती यात्रा नरेंद्र दाभोळकरांनी काढली होती. आणि मी सांगत नाही, हा आरोप माझा नाहीये, हा आरोप दिवंगत हरी नरके यांनी आपल्या ब्लॉगवर केलेला आहे. आपल्या ब्लॉगवर केलेला आहे की आपला राजकीय हेतू लपवायचा आणि समाज परिवर्तनाचा मुखवटा चढवायचा आणि भाजप शिवसेना हिंदुत्ववाद यांच्या विरोधात राजकीय प्रचार करायचा. आणि त्यासाठी निळू फुले आणि डॉक्टर लागू यासारखे सेलिब्रिटी आणले होते. आणि त्या लोकांना जेव्हा पुढे पत्ता लागला की शरद पवारांच्या इशाऱ्यावर हे सगळं चालू आहे, तेव्हा लागू आणि निळू फुले भडकले होते असं हरी नरके यांनी लिहून ठेवलंय. अर्थात त्यांनी शरद पवारांचं नाव घेतलेलं नाही, पण महाराष्ट्रातल्या एका धूर्त नेत्यासाठी असं म्हटलेलं आहे. तेव्हा हे लहान मोठे दाभोळकर जे आहेत, हे आता पुढचे 50 दिवस जोमाने कामाला लागणार आहेत. जे हरियाणाच्या निकालानंतर 4 ऑक्टोबर नंतर अगदी कोमेजून गेले होते. जसं त्या कोळीवाड्यामध्ये ओली मासळी असते, ती सुकत जशी लटकवून ठेवलेली असते, उन्हामध्ये सुकायला ठेवतात, तसे हे लोक इतके कोमेजले होते की त्यांना कोळीवाड्यात सुका बांगडा किंवा सुका बोंबील म्हणून सुकायला ठेवलंय काय असं वाटत होतं. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या निवडणुकांची घोषणा केली आहे आणि आपोआपच या लोकांमध्ये एक नवा आवेश संचारलाय. अगदी काल परवा कुठेतरी निखिल वागळे महाराष्ट्रात किती महागात पडणार आहे महाविकास आघाडीला, आपसात भांडणं, अहंकार, उद्धटपणा हा कसा महागात पडणार आहे हे हरियाणाच्या निकालानंतर सांगणारा निखिल वागळे विदिन नो टाइम, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही तर तात्काळ चला चला उठा, दिवाळी आली, महायुतीला हरवण्याची वेळ आली वगैरे वगैरे असा मोती साबण विकत फिरायला लागलेला आहे. तेव्हा जी गोष्ट निखिलची आहे तीच कमी अधिक प्रमाणात स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या प्रत्येक पत्रकाराची आहे. आणि मराठीत तर तुम्हाला मी सांगितलं, मराठी पत्रकारिता हा अलीकडल्या 2 दशकामध्ये शरद पवारांचा जननखाना होऊन गेलेला आहे. मग कधी शरद पवारांना सहानुभूती असते, कधी उद्धव ठाकरेंना सहानुभूती असते. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी कित्येक महिने उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा काय ते अवडंबर माजवलं जात होतं. आणि आता विधानसभा जवळ येत असताना काँग्रेस आणि शरद पवार हे उद्धवना मुख्यमंत्री पदाचा शब्द द्यायला तयार नाहीत, तर ताबडतोब ही जनानखान्यातली पत्रकारिता आहे, त्यांनी उद्धवची सहानुभूती कशी संपली हे सांगायला सुरुवात केली. आणि त्यामुळे नजीकच्या काळात शरद पवार किंवा काँग्रेस यांना काय काय हवंय त्याप्रमाणे प्रत्येक पोस्टमार्टेम देणं किंवा प्रत्येक डायग्नोसिस देणं हेच काम हे चालवणार आहेत. त्यासाठी निर्भय बनो याचा बंद पडलेला जो दवाखाना आहे तो नव्याने उघडला जाईल. पण एक गोष्ट साफ आहे, निवडणूक आयोगाने वेळापत्रक जे निवडणुकीचं जाहीर केलंय त्यातून या लोकांना नवी संजीवनी मिळालेली आहे. तेव्हा परत एकदा निर्भय बनो आंदोलन सुरू केलं जाईल. आपण कुठल्या पक्षातले नाही असं म्हणत आपण कुठल्या पक्षाच्या विरुद्ध आहोत हे मात्र छाती ठोकपणे सांगायला ही मंडळी तावातावाने पुढे येणार आहेत. आणि त्यांचा असला जो काय गवगवा आहे, गाजाबाजा आहे, हा पुढल्या 50 दिवस चालू राहणार आहे. फुगा फुगवला जाईल आणि त्याला टाचणी लावायची वेळ सामान्य मतदारावर येत असते. त्यामुळे 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदाराने जी टाचणी लावलेली असेल त्या फुग्याला, तो फुगा 23 नोव्हेंबरला फुटलेला आपल्याला बघायला मिळेल. मला आठवतं 2014ला मोदींनी बहुमत मिळवल्यानंतर मी ब्लॉग लिहित होतो त्या काळात, आणि जसजसे दिवस जायला लागले आणि 2019ची निवडणूक जवळ आली तेव्हा मी एक ब्लॉग लिहिला होता
की 2019च्या मतमोजणीपर्यंत मोदी प्रत्येक मीडियाच्या चर्चेमध्ये, डिबेटमध्ये रोजच्या रोज निवडणूक हरणार आहे. फक्त मतमोजणीच्या दिवशी नरेंद्र मोदी जिंकतील आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मोदी जिंकले. मी आताही तेच भाकीत करतो की पुढले 50 दिवस आपल्याला झारखंडमध्ये भाजप आणि महाराष्ट्रात महायुती कशी हरणार आहे हे रोज ऐकावं लागणार आहे. ऐकण्याची ताकद असेल, हिंमत असेल तर ऐका, नसेल तर कानात बोळे घालून त्या चर्चा लावा, नाही तर ऐकू नका. तुमचा चॉईस आहे. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.